बरंच काय काय फिरलो. यावेळेला आलात तर दर्शन एक नंबर होतं. आणि रात्री 10:15 पण शॉपिंग संपत नाही. कधी या ढकलतातच. राईटला फिरला तर पांडवकालीनच्या आधीपासून मंदिर आहे. आवाज आला. थोडं तरी कष्ट करा दर्शन घ्यायला देवीचं. त्यामुळे आपल्याकडे वेळ आहे पाऊण तास. ही रात्रीच्या वेळेला चांगली दिसणार, दिवसा आलं तर काय दिसणार नाही आपलं. काय ठेवून घेतं आतमध्ये? थंडीचा आस्वाद. अक्कलकोटला कितीच होतं आपलं? 1000चं ना. आता आम्ही पोहोचलोय तुळजापूरला. आणि आम्ही ॲक्च्युली 8 वाजता पोहोचलोय, पण गेली पाऊण तास म्हणजे अर्धा तास 35 मिनिटं झाली. आम्ही गाडी इकडे तिकडे गल्ली गल्लीत घुसवतोय. छोटे रोड आहे, इकडे एंट्री नाही, तिकडे पार्किंग करा, असं करा करत आणि छोटी हॉटेल एक शोधलंय आम्ही. हॉटेल पण शोधायचं होतं, तर हॉटेल शोधलंय. आणि आम्हाला इथे तुळजापूरमध्ये 900 रुपयामध्ये हॉटेल भेटलेलं आहे. सफिशियंट आहे. आता आम्ही अक्कलकोटला कितीच होतं आपलं? 1000चं ना भक्ती निवास. पण एक 900 रुपये त्याच्यापेक्षा भारी आहे, म्हणजे क्लीन आहे. बघा, AC कडे जाऊ नका, AC बंद आहे. AC चालू करायचं तर 500 रुपये भरायला लागतं. TV आहे, तो चालू आहे की नाही माहीत नाही. बाकी तरी बघा, हे रूम आहे. आणि ही बघा, ही मस्ती चालू आहे इकडे. तर असा हा छोटासा रूम आहे. इकडे 3 जण झोपणार आहेत. आणि खाली 1 बेड, 2 बेड, 3 बेड टाकून देतात. म्हणजे तुम्ही 5-6 जण आरामात राहू शकता आजच्या दिवसासाठी. म्हणजे आजच्या नाईटसाठी आमचा हा रूम आहे. आता रूममध्ये आलो आहे, जरा फ्रेश होतो आणि बघू फ्रेश झाल्यावर दर्शनाला जाणार की नाही जाणार व्हिडिओत कळेल. कारण आम्ही पण अजून स्वतः ठरवलेलं नाही काय करणार आहे ते. बघूया, ठरवूया. दिसते का साची गेली ते बघा. साची आणि तिचे आजोबा गेलेत बॅटरी कारने. ते हँडिकॅप आहे, त्यांच्यावर एक जण येऊ शकतो. एक येऊ शकतो ना. आणि आत्ता आम्ही सर्व निघालो ते देवीच्या दर्शनाला. आणि आता किती वाजलेत तर 9:30 वाजलेत. आणि आता आपण निघालो दर्शनाला मस्तपैकी. म्हटलं चला आलोच आहे तुळजापूरला, आपल्याकडे वेळ आहे तर मस्तपैकी दर्शन घेऊन येऊ. आज जॅकेट नाही घातलं का? थंडीचा आस्वाद. सो चला संध्याकाळचं जरा दर्शन घेऊ. आता मार्केट जरा बंद असं दिसतंय बघा. काय असं गर्दी वगैरे काय दिसत नाही, बिलकुल काय दिसत नाही, एकदम शांत आहे. पण हे आता उद्या सकाळी बघाल ना तर फुल भरलेलं असेल. उद्या सकाळी बघतो ते फुल भरलेलं असेल हे पूर्ण. आता एकदम शांत आहे ना. तर चला आता तुळजापूरच्या भवानी मातेचं दर्शन घेऊया. देवीचा वार कुठला असतो? मंगळवार आणि शुक्रवारी मंदिर 1 वाजता उघडतं रात्री. म्हणजे आज शुक्रवारच आहे ना. आज आता सकाळी उघडलं ना 1 वाजता. म्हणजे आज तर आणि बाकीच्या दिवशी मंगळवार, शुक्रवार, रविवार 3 दिवस 1 वाजता रात्री उघडतं. आणि बाकीच्या दिवशी सकाळी 4 वाजता मंदिर उघडतं. हे बघा श्री तुळजाभवानी मंदिर रात्रीच्या वेळेचं. किती वाजले? 9:30 वाजताचं. हे मंदिराच्या बाजूला ओटे आहेत. बघा, ही साडीवाली ओटी 150 रुपये आणि ही 100 रुपये ओटी. बघा, ही आता ओटी घेतली आम्ही. आणि गुलाबाची फुलं बघा किती. काय ठेवून घेतात आतमध्ये? असं आहे का? ओके. बघा, ही पिशवीमध्ये येतात कारण पुजारी आतमध्ये ठेवून घेतात म्हणे. हे बघा, ही ओटी घेतली. आणि बघा, हे मस्त गुलाब आहेत इकडे. चांगली गुलाबाच्या फुलांची ओटी. बघा, इकडे सर्व ओटी भरायला पहिला मंडळ. इकडे समोरनं बघा असं मस्त लाइटिंग वगैरे केली बघितली काही बघा. आणि हे रात्रीच्या वेळेला चांगली दिसणार, दिवसा आलं तर काय दिसणार नाही आपल्याला. तर तुम्ही रात्रीच्या वेळेला बघून घ्या. परत आपण सकाळी येणारच आहोत, त्यामुळे आता जास्त काय मी शूट करत नाही. जेव्हा सकाळी येऊ तेव्हा आपण व्यवस्थित बघू पूर्ण. कारण आता मंदिर बंद व्हायची वेळ जवळ आली आहे. आता काही 10 सांगताय, कोणी 10:30 सांगताय. किती वाजता बंद होईल तेव्हा होईल. आता आपण जाऊया. आणि साची बघा, हे बघा उड्या मारून सांगते. काय सांगते साची? आणि तू एकटी फक्त कारमधनं आलीस ना? हे बघा, हे एकटी कारमधनं आली आम्हाला मागे सोडून. चिटिंग करताय तू. चिटिंग करताय तू. चिटिंग. आणि बघा कुंड आहेत. रात्रीच्या वेळेला पण लोक आंघोळ करतात कुंडामध्ये. हे बघा, असं उतरायला आहे, पाय वगैरे भिजवायला. ते बघा खाली उतरले. आणि हा संकष्टी आहे. आणि संकष्टी दिवशी आमचं मस्तपैकी गणपती बाप्पांचं दर्शन झालेलं आहे. तसं सकाळी पण झालं होतं, पण आता तुळजापूर मंदिरात पण आमचं दर्शन झालं आहे गणपती बाप्पांचं. हे असं काय करायचं असतं?
हे परडी म्हणतो. परडी आहे का? परडी भरायची का आपण? ओके बघा, हे परडी भरणं चालू आहे. आता हे कुठलं पण पीठ असतं ना, असं काही नाही, कुठलं पण चालतं ना. कुठलंही पीठ आहे, हे वेगवेगळ्या परड्या भरल्या जातात तिकडे. बघा ताई, तुम्ही कुठं आले? मुंबईवरून कुठून? दैसर बोरवली. आम्ही कळवा ठाणे. हे बघा, धर्मदर्शन व मुखदर्शन जाण्याचा मोफत दर्शन मार्ग. आणि रेड कार्पेट आहे. रेड कार्पेट आर्या, आपल्याकडे रेड कार्पेट आहे. साची, हे बघ, त्या पालख्या आहेत छोट्या छोट्या. आताच आपल्याला कळलंय की मंदिर 10:30ला बंद होतं. कन्फर्म बघा, सिक्युरिटी त्यांनी सांगितलं 10:30ला मंदिर बंद होतं. त्यामुळे आपल्याकडे वेळ आहे, पाऊण तास आहे निवांत. की सकाळच्या वेळेला आला ते हे सगळं तुम्हाला असं गोलगोल गोलगोल फिरत राहायला लागेल असं. पण आता डायरेक्ट इथून डायरेक्ट इथे दर्शनकडे. आणि हे बघा, सकाळी पण असतं बरं का झिकझॅक झिकझॅकवालं, दिसतंय का? आता आपल्याला इकडे जायचंच नाही तर मग सकाळी इथून इकडे सोडतात आणि मग म्हणजे गर्दी असेल तेव्हा, नाही तर आता डायरेक्ट खाली इकडे. सध्या बंद आहे इकडे खाली डायरेक्ट. चला तर आता झिकझॅक झिकझॅकमध्ये आम्ही घुसलोय. साक्षी आणि अरे हे पूर्ण फिरायचं आहे? नाही ना, नाही ना. हां, म्हणजे जसं कोणी नाही आहे. हा झिकझॅकचा पण थोडा अनुभव घ्या, असं सांगता येत नाही तुम्हाला. एकदम सोप्या पद्धतीने जाऊ नका, थोडं तरी कष्ट करा दर्शन घ्यायला देवीचं. हां, हे जर तुम्ही सकाळच्या वेळेला आलात तर तुम्हाला कमीत कमी 1 तास, कमीत कमी 1 तास नॉर्मल कुठल्याही दिवशी आलात तरी. बाकी तरी मंगळवार, शुक्रवार आणि रविवार आला तर मग 2-2, 3-3, 4-4 तास. आता आम्हाला एवढं खाली उतरवलं, आता या भुयारातून आम्हाला परत वरती जायचं. खाली आहे तेवढंच वर चढत आहेत परत. आवाज आला, आवाज आला, आवाज आला. हे बघा, हे आपल्या तुळजाभवानी मातेचं मंदिर. ही धर्मदर्शनाची लाईन, इकडे मुखदर्शनाची लाईन. आणि पैसे टाकलेत ना बाहेर. बघा, हे चिटकवले होते याच्यावरती, ते चिटकवले होते बघ इथे, आणि ते पडलेत मला वाटतं पैसे. जय. मंदिर आहे पांडवकालीनच्या आधीपासूनचं मंदिर आहे, असं हे पुजारी सांगत होते. म्हणजे पांडवकालीन आधीपासूनचं मंदिर आहे. असं मस्त मंदिर. चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा. गोंधळ पूजा घालण्याची जागा. ठीक आहे. जय तुळजाभवानी माते. बस सुखी ठेव बाई. हा बघा, हा चिंतामणी देव आहे. आणि इकडे तुमच्या मनातली इच्छा धरायची आणि इथे हात ठेवायचा. आणि मग जर तो राईटला असा फिरला, राईटला म्हणजे असा फिरतो ना, ओके बघा असा फिरतो राईटला, तसा राईटला फिरला तर ओके आणि लेफ्टला फिरला तर नॉट ओके. एकदम हलकं सर. इकडे फिरला का ओके, इकडे फिरला का नॉट ओके. नाही हलत का? ओके. आता हे बघा, ह्या ताई आहेत, चेहऱ्यानं दाखवणार त्यांच्या मनातली इच्छा काय असेल ती. हे बघा, राईटला फिरला म्हणजे इच्छा पूर्ण होणार. होकार देवीने कौल दिला. पुढे ठेवलं. हे बघा, इथे असं ठेवलं जातं. थांबा 1 मिनिट. असं नाही
पन्नास सांगितलं हो दादा 50 लागेल. नोट द्या चल बघा उजवा कौल आहे. ओके. आणि आता आम्हाला प्रसाद पण भेटतोय देवीचा. हा बघा देवीचा प्रसाद. एकेकाने घ्या एकेकाने घ्या सगळ्यांना मिळणार. हे घे आयुष घे एक एक थोडं थोडं घ्या. हे बघा देवीचा प्रसाद. हे बघा सगळ्यांना घेतला ना. बघा अच्युताने पण घेतला आणि धाव देऊन सांगितलं. आयुषने पण घेतला. बघा आर्या आणि हे घेते निघा. आणि हा जो आता प्रसाद वाटतात ना आता जस्ट आरती झाली देवीला सजवून वगैरे त्यानंतर देवीच्या मुखाला दाखवलेला हा प्रसाद आहे. हा बघा हा जो आपण घेतलाय आता. ओके सगळ्यांनी घेतला. देवी पूर्ण सजवलेली आहे. दिसली का अलंकार वगैरे घातले देवीला पूर्ण सजवलेली आणि मी सांगेन की तुम्ही सकाळची गर्दी करण्यापेक्षा संध्याकाळी बघा 9 नंतर कधीही या. सकाळी येणार मी बोललोच ऑलरेडी. सकाळी येणारच आहोत आम्ही. सकाळचा जो माहोल आहे तो पण आम्ही एन्जॉय करणार आहे. सकाळचा माहोल पण आम्ही म्हणजे पाहणार आहोत. पण आता पण जे मी तुम्हाला मंदिर दाखवलं रात्रीच्या वेळेचं पण ह्या वेळेला आलात तर दर्शन एक नंबर होतं. एक नंबर काय ढकलतातच कधी या ढकलतातच. पण आजूबाजूला तुम्हाला फिरायला बघायला म्हणजे मंदिरात तिथे बसायला किंवा थोडंसं 1-2 सेकंद 10 सेकंद तरी तुम्हाला तिथे उभं राहायला मिळतील. सकाळच्या वेळेला तर ते पण नाही मिळणार काही गर्दी असते. आणि आता आमचं दर्शन फक्त 10 मिनटंच लागली असतील लागली. ते फक्त फिरण्यात जेवढा वेळ गेला ना तेवढाच वेळ गेला आहे. बाकी दर्शन आमचं झटपट झालेलं आहे. त्यामुळे तोही तुमचा वेळ वाचतो. तुम्ही म्हणजे कुठे कंटाळत नाही. जर तुम्ही म्हणाल सकाळच्या वेळेला तर मी दाखवेन तुम्हाला उद्या सकाळी येऊन पण. सकाळी पण मी तुम्हाला दाखवणार इकडे दर्शनाला किती वेळ लागणार आहे ते आम्ही येणार आहोत. पण आता रात्रीचं दर्शन घेऊन तर खूप मस्त वाटलं. आणि खूप दिवसांनी आम्ही तुळजापूरला आलो आणि असं छान दर्शन भेटलं की अजून बरं वाटतं. सकाळपासून आमचा दिवस चांगला आहे. अक्कलकोटलाही छान दर्शन, गाणगापूरलाही छान दर्शन आणि आता तुळजापूरलाही छान दर्शन. आता वाजल्यात रात्रीची 10:15. आता थोडीशी पेटपूजा आणि मग सोने का डायरेक्ट सकाळी. आणि रात्री 10:15ला पण शॉपिंग संपत नाही आमची. आता काय बांगड्या बघा. बांगड्या ह्या कसल्या बांगड्या म्हणतात त्याला? देवीच्या बांगड्या. तुळजापूरच्या देवीच्या बांगड्या. आणि कसं आहे 40 रुपये डझन. हे बघा देवीच्या बांगड्या 40 रुपये डझन. आणि हा धागा कसा आहे? हा 10 रुपयाला एक. आणि बघा इकडे कुंकू कसं आहे? कुंकू 80ला पाव किलो आणि हे 100ला. काय फरक आहे दोघांमध्ये? हा तर उलट फिक्कट दिसतंय आणि हे डार्क. ओके हे विदाऊट केमिकल आहे म्हणून ते फिक्कट दिसतंय आणि ह्याच्यात केमिकल मिक्स केल्यामुळे डार्क दिसतंय. पण हे स्वस्त आहे आणि हे महाग आहे. 20 रुपयाचा फरक. बाकी प्रसाद वगैरे तर नेहमीप्रमाणे 20 रुपयाला. दर्शन वगैरे घेऊन आता जेवायला बसतोय. डिनर टाईम हलका फुलका टाईम झालं जस्ट आणि आता डिनर करून जाणार आहे रूमवरती. आणि आता गुरु उद्या सकाळी पुन्हा एकदा देवीचं दर्शन करायला जाणार आहोत. तर आजचा दिवस आता आपला इथे संपला. कंटिन्यू टुमॉरो मॉर्निंग. तर चला आता इथे कामत हॉटेल आहे इथे बघतो आम्ही. इथे 11 वाजता डिनर सुरू आहे. ठीक आहे. आजचा दिवस बरंच काय फिरलो. बरंच काय झालं सगळीकडे दर्शन फिरलो आणि चांगला गेला. आवाज खूप आहे आजूबाजूला. तर आजचा दिवस